आपण बघितले गेले तर संमिश्र गोलंदाजी सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. हा व्हाईट बॉल आहे. शशी साटम सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाऊस थोडासा थांबलाय परंतु आकाश अजूनही थोडस ढगाळ आपल्याला पाहायला मिळतंय. हो यावेळेला चपराक लावायची होती. स्विंग न मिस केलाय. विकेट किपर चूक करतो आणि धाव मिळणार आहे. एकूण धावसंख्या आपल्याला 1 वाढत असताना पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. बिनबाद 2 3 एज लागलाय. पुन्हा एकदा एक धाव मिळणार. आशिष आमच्या समोर आशिष चोरगे तर सातत्यानं कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि पश्चिम महाराष्ट्र संकल्पनेअंतर्गत ज्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात त्या स्पर्धेमध्ये हा आवाज तुम्हाला नेहमी पाहायला मिळतो आणि आज पुन्हा एकदा आपण त्यांचं वेलकम करूया. वेलकम आशिष अँड व्हेरी गुड आफ्टरनून. मॅच मध्ये पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीवर चढवला हल्ला. या शॉट सिलेक्शन बॉल करार झालाय. 1 बाउन्स ओव्हर द ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिझन आणि येतोय बॅट्समन अमित राज. नाम तो सुना ही होगा. अमित राज च्या बॅट मधनं आलाय हा पहिला खणखणीत दणदणीत आणि त्यांच्या नावाची ओळख पटवून देणारा चौकार ऑन ड्राईव्ह 4. हो अजून एक पुन्हा एकदा बॅट फिरवलीये परंतु संपर्क नाहीये. अटॅक आक्रमण करायचं होतं. मागच्या काही चेंडूंचा आशिष जर का उल्लेख करायचा झाला तर 6 चेंडूवर आक्रमण झालं आणि फक्त एका चेंडूवर यशस्वी झालाय तो फलंदाज अमित राज ज्यांची प्रचंड मेहनत या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचं मुख्य आयोजनाचं हे शिवधनुष्य ज्यांनी आपल्या हाती घेतलंय आणि ही संपूर्ण स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करत असताना आज ऍज अ प्लेयर म्हणून आपल्या संघाचं प्रतिनिधित्व आणि आज या संघाचं नेतृत्व करत असताना आपल्याला ते पाहायला मिळतात. इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत अमित राज. नक्कीच कौतुक करावं लागेल सातत्याने महेशचा हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे. उंची जास्त लांबी कमी मिळाली आहे. क्षेत्ररक्षक आले परंतु प्रॉपर जजमेंट मात्र जुळलं नाहीये. कॅच आणि तिथे कॅच ड्रॉप होते आणि तिथे सिंगल आली या बॉलवरती आणि अगदी चर्चा तुम्ही केली अमितराज चव्हाण यांची. सातत्याने गावाकडचं क्रिकेट त्यांनी गाजवलं. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र रत्नागिरी असेल संपूर्ण विभागामध्ये चर्चित असलेलं हे नाव आणि सातत्याने क्रिकेटचे धडे देखील प्रत्येक खेळाडूंसाठी मात्र हे नाव प्रत्येकाच्या तोंडावरती आहे आणि सातत्याने अनेक खेळाडू देखील यांच्या मार्गदर्शनाने खाली मात्र घडले गेलेले आहेत. असं हे नाव अमितराज चव्हाण स्ट्रायक एंडला मात्र पाहायला मिळत आहेत आणि त्याच्या विरोधात गोलंदाज महेश विरुल मात्र पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ झालाय आणि टीमची धावसंख्या 1.2 चा खेळ समाप्त झाल्यानंतर 9. 9 हा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीनवर. हा बॉल बॅक ड्राईव्ह थ्रू द बॉल ऑफ. थोडं आत्मपरीक्षण करावं लागेल महेशला. पहा ऍक्शन रिप्ले. व्हॉट अ रिफ्लेक्स दॅट इज. क्रिकेट इज अ गेम ऑफ हाऊ यू रिएक्ट, हाऊ यू रिस्पॉन्ड. आणि बॉलरनं ज्या पद्धतीनं रिस्पॉन्ड केलं, बॉलला अडवलं, धाव तर मिळाली नाहीये. डॉट हिल बॉल आणि आता प्रेशर वाढत चाललाय. अमित राज अँड आर्मी त्याच्या सोबत आपल्याला पाहायला मिळतोय तो विराज. एकूण धावसंख्या झाली आहे 9 चेंडूच्या अखेरीस फक्त 9. यावेळेला एज लागलाय. बॉल मिस टायमिंग आहे. धावा मिळतील फक्त एक. एक के सिवा और कुछ नहीं. अमित राज ज्याच्याकडे जबरदस्त ताकद आहे, खेळातलं कौशल्य आणि आज त्याला आपली ताकद आपलं कौशल्य सादर करावं लागेल. याही वेळेला बॉल फसलाय. याही वेळेला फक्त एकच धाव मिळणार. या एका धावेनं फार काही दबाव प्रस्थापित करता आला नाहीये अमित राजला. अजूनही त्याला सिद्ध करायचंय. नुकतीच जी स्पर्धा आपण पाहिली अर्थातच टेनिस बॉल क्रिकेटच्या फॉर्मॅट मधली कराड ग्रामीण अंतर्गत या सीझन मधली रबर बॉलच्या फॉर्मॅट मधली
त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज चं नामांकन ज्याला मिळालं होतं. या वेळेला पुन्हा एकदा फटका चांगलाय. टायमिंग तितकं प्रॉपर नव्हतं. आशिष इनसाइड आउटचा फटका आणि या फटक्यावर मात्र तितकी ताकद जनरेट करता आली नाहीये. गोलंदाजाचं आपण करूया कौतुक, कारण कौतुकास्पद स्पेल त्यानं फेकलाय. या षटकामध्ये महेशने धावा खर्च केल्या त्या फक्त 4 आणि 2 चेंडू डॉट फेकले ते अमित राज या फलंदाजाला. ही गोष्ट तितकी सोपी नाहीये महेशसाठी, परंतु महेशनं ते करून दाखवलंय आणि आता 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे फक्त 12. कुठे पाहतोयस या शेवटच्या षटकामध्ये किती हाणामारी झाली पाहिजे जेणेकरून पहिल्या इनिंगच्या अखेरीस एक फायटिंग टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 12 धावा. नक्कीच जर पाहायला गेलं तर पहिल्या 2 षटकामध्ये अगदी ज्या धावा यायच्या होत्या त्या धावा कुठेतरी थांबल्या गेल्यात आणि इथे मात्र पुन्हा एकदा पावसाची रिमझिम सुरू झाले. पावसाचं आगमन पाहायला मिळतंय. शेवटचं षटक आणि हे शेवटचं षटक अगदी हाणामारीचं षटक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते षटक मात्र टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय आणि पहिलाच बॉल बिग हिट केलाय. बॉलला पाठवून दिलंय अगदी सीमारेषेच्या दिशेने. नो बॉल आहे, नो प्लस षटकार इथे मात्र पाहायला मिळतोय. आणि षटकार पहा ऍक्शन रिप्ले च्या माध्यमातून या GTC लाईव्ह स्क्रीनवर मॅन इन फॉर्म मिस्टर अमित राज. फुलटॉस पुन्हा एकदा येईल फ्री हिट बॉल मला वाटते चौकार. अँड दिस इज ऑल अबाउट युअर टॅलेंट. दिस इज ऑल अबाउट युअर फॉर्म. ही इज 3 डायमेन्शनल प्लेयर मिस्टर अमित राज नाव. तो आता आक्रमक पवित्रा स्वीकारतोय. 2 मागचे चेंडू सामन्याचं चित्र पलटवण्याची क्षमता असणारा खेळाडू अमित राजच्या बॅटमध्ये धावा आल्या तब्बल 10 आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती पोहोचलीये 24. चला बॉलर्स नेम प्लीज. अमोल. तर अमोल आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती कारण मागील रविवार हा त्याच्या नावावरती राहिला होता. परंतु या ठिकाणी पाहायला मिळते पुन्हा एकदा गोलंदाज अमोल वरती केलेला प्रहार. बिग हिट केलाय. ऑन साइडला फेकून दिलाय 6 धावांसाठी. अमित राज चव्हाण स्टाईल पद्धतीने षटकार. कुठून येते ही इतकी एनर्जी, ही पॉवर. जबरदस्त कलात्मक. या फटक्यामध्ये ताकद होती, टायमिंग होतं. जागेवरूनच मैदानाच्या कोणत्याही बाजूला षटकार लगावण्याची क्षमता असणारा गुणवंत, प्रतिभावंत आणि हाय रेप्युटेड प्लेअर अमित राज. अजून एक फटका येतोय. यावेळेला बॉल हवेमध्ये. झेल टिपला जाईल का? हो, आणि झेल इथं टिपला गेलाय. फलंदाज होतील बाद. इथे मात्र बाद झालेला फलंदाज अमित राज. अ व्हेरी अपसेट मोमेंट, कारण मागच्या काही 3 चेंडूमध्ये 2 षटकार, 1 चौकार लगावला होता आणि हे वादळ घोंगावतंय ना घोंगावतंय. या वादळाला शमवलंय, कारण गोलंदाजानं जी गोलंदाजी हाताळली आहे, क्षेत्ररक्षकांनी जी साथ दिली आहे, इतकं सोपं नाहीये. पाऊस पडत असताना हातांची ओंजल मिटताना अनेक अडचणी येतात. ओलसर चेंडू आणि ओलसर विकेट, हवेमध्ये दीर्घकाळ राहिलेला चेंडू, चेंडूवरची 3 नजर. क्षेत्ररक्षकाचं सुद्धा आपण कौतुक करूया आणि इथे मात्र पहिली विकेट संपादित करतोय बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज मिस्टर अमोल. नक्कीच अमोलला अगदी साथ मिळते क्षेत्ररक्षकाची. एक मदतीचा हात देखील मिळालाय कारण महत्वाची विकेट होती अमित राज सारख्या या बलाढ्य खेळाडूची आणि ती विकेट पहिला ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिलाय अमोल यांनी. निरंजन आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अमोलचा पहिला बॉल फेस करेल. ऑन साइडला दिशा दिलीये. बॉल फेकून दिलाय. आल्या आल्या आओ स्वॅग से करेंगे. षटकाराने स्वागत केलंय षटकाराने. अतिशय साधारण गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. रबर बॉलला तितकीशी अतिरिक्त पॉवर तुम्हाला जनरेट करायची गरज भासत नाहीये. टायमिंग सुद्धा तुम्हाला षटकार ठोकता येतील. अशा परिस्थितीमध्ये हे फुलटॉस बॉल आणि पनिशमेंट मिळाली आहे. हा बॉल सरळ सोडून दिलाय. षटकार आला, थोडंसं प्रेशर डेव्हलप झालं, गोलंदाजावर दबाव प्रस्तावित झाला आणि येईल ही अजून एक वाईटची धाव एकूण धावसंख्या झाली आहे. सन्मानजनक स्कोर कडे वाटचाल करत असताना
आणि येईल अजून एक क्लासिकल ग्लॅमरस इट्स अ मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स बाय मिस्टर निरंजन. अगदी आपण पाहायला गेला तर अगदी मिडल ऑफ द बॅट घेतला, डाऊन दी ग्राउंड फेकून दिला 6 धावांसाठी. आधीचा बॉल अगदी पाहायला गेला तर वाईट बॉल होता. पहिल्याच बॉलवरती पहिला बॉल त्याने फेस केला. अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र समोरच्या दिशेमध्ये हे 2 षटकार अगदी निरंजनच्या बॅट मधून पाहायला मिळाले. प्लेंटी ऑफ पॉवर, जबरदस्त ताकदीचं प्रदर्शन. हो, अजून एक बॅट फिरवली होती. बॅट स्विंग किती आहे पहा. बॅट स्विंगचा जर का उल्लेख केला, जर का कनेक्ट झाला असता ना, कदाचित 4 किंवा 6 सहज मिळाल्या असत्या, परंतु येईल हा डॉट बॉल. हो, पुढ्यात टाकलाय. टायमिंग चुकलं. इन स्विंगचा हा बॉल होता. इथे मात्र क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करेल. फंबल होतील. बॉलला बॅकअप मिळेल. चेंडूला उचलतील, फेकून देतील आणि इथे गोलंदाज यष्ट्या उद्ध्वस्त करतील आणि मिळेल रन आउट ची अजून एक विकेट. एकूण धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 45 आणि जिंकण्यासाठी धावांचं टार्गेट इथं सेट झालंय 46. सनी स्पोर्ट्स उंडाले आज जे आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत. आशिष, जर का आपण बघितलं गेलं आयोजक म्हणून भूमिका सांभाळत असताना आज ज्या नावाचा आपण उल्लेख करतोय, अमित राज, कराड तालुक्याची एक वेगळी ओळख, परिपक्व खेळाडू म्हणून महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वाला खर तर परिचित असणारा एक नामचीन खेळाडू आज या मॅच मध्ये पुन्हा एकदा संघाला लीड करत असताना त्याच्याकडे असलेलं नेतृत्व कौशल्य, लिडरशिप स्किल्स आपल्याला पाहायला मिळतील का? त्यांना धावा डिफेंड करायच्या आहेत, त्या 46 त्या धावा ते डिफेन्स करतील का? हा आहे प्रश्नचिन्ह आणि प्रश्न असले की उत्तरे द्यायला मजा येते. पाहूया या मॅच मध्ये काय घडेल, काय बिघडेल. आमच्या समोर आहेत आशिष चोरगे आणि रुपेश पाटील. मायक्रोफोनवर पुन्हा एकदा तुम्हाला संवाद अनुभवायला मिळणार. आशिष चोरगे, काय वाटतंय? 18 चेंडू आणि 46 धावांचं टार्गेट आहे. नक्कीच जर पाहायला गेलं तर 18 चेंडू 46 धावांचं आव्हान विरवाडी संघासमोर आहे. त्यांच्याकडे देखील विरवाडी संघाकडे देखील बॅटिंग लाईन आहे. अमोल आहे, महेश आहे. अगदी सलामीची जोडी पाहायला मिळते विरवाडी संघाकडनं. अमोलकडे देखील क्षमता आहे मोठे लांबच लांब फटके मारण्याची. परंतु कशा पद्धतीने बॅटिंग लाईन राहील विरवाडी संघाची हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. आणि आपण जर पाहायला गेलं तर सनी स्पोर्ट्स उंटाळी संघाकडे गोलंदाजी देखील खूप चांगल्या पद्धतीची आहे. नजरा अगदी अमितराज चव्हाणवरती देखील असतील, नजरा सनी स्पोर्ट्स उंटाळेकडे देखील असतील, त्याचबरोबर नजरा या विरवाडी संघासमोर देखील असतील. कारण अमोल अगदी मागील रविवार त्याच्या नावावरती राहिला होता. मोठे लांबच लांब षटकार चौकार त्याने मात्र त्या मैदानामध्ये गाजवले होते. मैदान पूर्ण गाजवलं होतं. परंतु आज कशा पद्धतीने बॅटिंग लाईन देखील राहील हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. अगदी दुसऱ्या डावाला सुरुवात होण्यापूर्वी आपण टॉस कडे जाऊया. जय बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी विरुद्ध निनाई देवी स्पोर्ट्स तुळसण या 2 संघांमध्ये हा टॉस घेतला जाईल. आणि आयोजक अमितदादा किती ओव्हरची असेल सामना? 2 षटकांचा हा सामना असेल. चला गोटेवाडी आणि विनंती असेल तुळसण टीम टॉससाठी यायचंय. चांगला उल्लेख आशिष करत असताना आमच्या समवेत मात्र नक्कीच ही शब्दांची गुंफण. कसं असताना मैदानात असा खेळ करा की तुमचा किस्सा नाही तर कहाणी सांगता आली पाहिजे. क्रिकेट या खेळामध्ये खर तर जिंकतो कोण? जो 100% देतो, जो 100% प्रयत्न करतो, त्यांच्या प्रयत्नांना अंतिमच्या टप्प्यामध्ये यश येतं. हे काल आपण सत्यात उतरताना पाहिलं. आजही आपल्याला पाहायला मिळेल अनेक चित्तथरारक मॅचेस. क्रिकेटचा हा रोमांचक खेळ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. चला गोटेवाडी टीम कॅप्टन. चला लगेच टॉस करून घ्या आणि फिल्डिंग सेटअप झाली असेल तर आम्ही अमितराज सरांना विनंती करू की आपण लगेचच इनिशिएट करा. मॅच आपल्याला सुरू करायची आहे. डू नॉट टेक एक्स्ट्रा टाइम इन दी ग्राउंड. आणि सलामीचे पहिले 2 फलंदाज, सलामीचे मुहूर्ताचे पहिले A for Amol and R for Rohit. A well-known, a competitive, explosive opening pair has a potential to hit the ball at any corner of the ground. मैदानामध्ये खरं तर एक जबरदस्त पोटेन्शियल 2 खेळाडू
ओपनिंग करत असताना धावा त्यांना काढायच्या आहेत त्या 46 आणि समोर तितक्याच ताकदीचा गोलंदाज ज्याच्याकडे पुन्हा एकदा गुणवान कल्पक कौशल्य आहे तो या फलंदाजांना थांबवेल का? A potential and skillful bowler, Mr. Amit Raj will open the attack from Turbe Village in 1846. पहिलाच बॉल खोल टप्प्याचा ड्रिल केलाय, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, चेंडू फॉरवर्ड ऑर्थोडॉक्स लॉंगर रिझन मध्ये येतोय. क्षेत्ररक्षक तिकडे आहे, चेंडूला त्यानं उचलला फेकला. ही धाव मिळतीये ती फक्त एक. तर नक्कीच जर पाहायला गेलं तर अनुभव आहे या गोलंदाजाकडे. अनेक स्पर्धेमध्ये गोलंदाजीची भूमिका सातत्याने बजावत असताना पाहायला मिळाली. पुढचा बॉल अमितराज यांचा अमोल साडी फ्लिप करण्याचा प्रयत्न होता. बॉल निघून चाललाय अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तिथे मात्र पाहायला गेलं तर लेग बाईटची हाव डिक्लेअर स्वरूपाची मात्र पाहायला मिळते. पंचांचा इशारा तशी साटप सर आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि लेगी पंच शिवराम वैदी सर जे मुलुंडचे आहेत, नवघर मुलुंडचे. पुढचा बॉल अगदी वेगवान बॉल मात्र पाहायला मिळाला आणि हा बॉल डॉट बॉल आलाय. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवण्याचं काम अगदी अमितराज चव्हाण करतात. नाही नक्कीच अप्रतिम गोलंदाजी. क्रिकेटचा एक्सपिरियन्स आणि एक्सपिरियन्स डज मॅटर एव्हरीवेअर. फिंगर्स रोल केल्या, गती कमी केली, पुढ्यात टाकला होता मॅडम बॅटच्या मधून या बॉलला हलक्या हाताने फक्त ड्रिफ्ट केलाय. बॉल गेलाय पुन्हा एकदा मिड ऑन आणि लॉंगर रिझोन मध्ये धाव मिळणार ती फक्त एक. या एक धावेनं धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना 3 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या झाली ती 3. याही वेळेला बॉल बॅक ट्राय थ्रू द बॉल गेला लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होतील, चेंडूला उचलून कव्हर करून फेकून देतील. तोपर्यंत ही अजून एक धावा पुन्हा एकदा ऍड होईल. क्रिकेटचा खेळाडू म्हणून पोटेन्शियल आणि स्किल कॅलिबर असून चालत नाहीये, परफॉर्मन्स हा फार महत्वाचा असतो. टॅलेंट तुमच्याकडे आहे जरूर, परंतु टॅलेंटला परफॉर्मन्स मध्ये कन्वर्ट तुम्हाला करावं लागेल. गेमचं सेन्स तुमच्याकडे असणं फार महत्वाचं आहे. गेमला तुम्हाला रीड करता आलं पाहिजे. फलंदाज कोणत्या धाटणीतले फटके सजवणार याला रीड करण्याची क्षमता ज्या गोलंदाजाकडे आली तो गोलंदाज क्रिकेट या खेळामध्ये यशस्वी होणार. आणि या उलट गोलंदाज कोणत्या धाटणीतले चेंडू टाकणार आहे, त्याच्याकडे कोणता स्टॉक बॉल आहे, त्याच्याकडे कोणती स्किल आहे, तो कोणत्या धाटणीतले चेंडू फेकणार आहे, ही ओळखण्याची कला ज्या फलंदाजाकडे आली तो फलंदाज यशस्वी होणार. आणि तेच आपण काल पाहिलं. गोलंदाज जे यशस्वी झाले त्यामध्ये एक नाव होतं, ते म्हणजे जसप्रीत बुमराह. आणि आज खर तर संपूर्ण जगभरामध्ये अव्वल दर्जावर खर तर या नावाची ओळख आणि नामांकन सुद्धा आहे. म्हणजे तुमच्या नावाची ओळख जरूर होईल, पण कधी तुम्हाला तसा परफॉर्मन्स द्यावा लागेल. आणि परफॉर्मन्स देण्यासाठी सज्ज आहे. त्या अर्थातच दोन्ही संघ आता मॅच मध्ये शिरकाव केलाय. 46 काढायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या त्या फक्त 5 आणि अजूनही काढायच्या आहेत. 12 चेंडू मध्ये 41 आणि येतोय हा गोलंदाजी मार्कवर गौरव असताना पहिला चेंडू डॉट बॉल. आता आशिष 11 चेंडू आणि धावा हव्यात त्या 41. नक्कीच मोठं आव्हान आहे वीरवाडी संघासमोर. अमोलला अगदी आक्रमक भूमिका बजवावी लागेल. कारण यावेळेस मात्र पहा बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे रिझन मधून अगदी प्रोटेक्शन दिलंय. एकच धाव मात्र मिळेल. आता आक्रमक भूमिका दोन्ही फलंदाजाला मात्र बजवावी लागेल. कारण षटकार चौकारची आतिषबाजी मैदानात होणं किंवा महत्वाचं असेल. कारण लक्ष मोठं आहे. मोठ्या लक्षाचा पाठला या दोन्ही बॅटरला करावं लागेल. फ्लोअर फुल टॉस बॉल इनसाइड आउट फटका मात्र पाहायला मिळतोय. टीम मधून प्रोटेक्शन जरूर दिलं जातं. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एकच धाव त्या ठिकाणी मिळते. सिंगल डबलने मात्र काम चालणार नाहीये. मोठ्या फटक्यांची गरज आहे. मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. अगदी लक्ष मोठं आहे आणि डोंगर हा लक्ष पोकरावाच लागेल. इट्स अ फ्लाइट टाइम नाव. नक्कीच एरियल अटॅक आक्रमक आक्रमक आणि आक्रमणच करावं लागेल, कारण पर्याय नाहीये. एकेरी दुहेरीनं फार काही होणार नाहीये. अगदी कमी वयाच्या खर तर कमी वयाचा हा खेळाडू बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे गौरव सालवे. सालके, गौरव सालके.
अमोल आहे. अमोलला मात्र अगदी आक्रमक भूमिका घ्यावी लागेल कारण मागील रविवार त्याच्या नावावरती होता. अगदी पुढे टाकला होता. ओव्हर पिच मात्र पाहायला मिळाला आणि मोठ्या फटक्यापासून कुठेतरी सर वंचित ठेवलंय प्रत्येक फलंदाजाला, प्रत्येक गोलंदाजाने आणि ही किमया आहे या गोलंदाजाची. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय. नाही, नक्कीच इट्स व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. नुकतीच जी स्पर्धा झाली तिथे सुद्धा एका षटकामध्ये 12 धावांची गरज असताना धावा डिफेंड केल्या होत्या. तोच गोलंदाज क्लीन बॉल, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, अँड दॅट वॉज ब्युटी ऑफ रबर बॉल क्रिकेट, मिस्टर गौरव सालके. अँड दिस इज पिन पॉइंट accurate control bowling. Super, excellent. खूप चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळते या गौरव साळकेकडनं कारण ज्या पद्धतीने मात्र टप्पा हाताळला, पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न रोहितचा होता आणि ज्या पद्धतीने बॉल अगदी बॅट वरती प्रॉपर आला नाहीये, यष्ट्यांवरती आदळला. खूप चांगला व्हेरिएशन, खूप चांगला अँगल, खूप चांगला टप्पा मात्र या गौरवकडनं मात्र जरूर पाहायला मिळाला. गोलंदाजीतून अनुभव आहे त्याच्याकडे देखील. कमी वयाचा हा खेळाडू मात्र पाहायला मिळतोय आणि हे खऱ्या अर्थाने भविष्य आहे क्रिकेटचं आणि हे धडे मात्र घेत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल गौरवचा. यावेळेस देखील आणखीन एक यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद, फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी केली आहे गुल. 2 बॉल, दोन्ही बॉल वरती तोच टप्पा, तीच लाईन, तीच लेंथ मात्र हाताळली आणि आणखीन एक विकेट गॉन. फलंदाज बाद, आल्या पावली माघारी जावं लागेल. तू चल मैं आया अशी परिस्थिती मात्र मैदानाच्या आतमध्ये. आता हॅट्रिक बॉल असेल. सुपर बॉलिंग, जबरदस्त क्रिकेटचा सी कंट्रोल. सराव फार छान असावा या खेळाडूचा, काहीच तेच आपल्याला दृश्य पाहायला मिळतंय. द वे ही एक्झिक्यूट द बॉल, द वे ही caught his two consecutive wickets. 2 चेंडू, 2 विकेट्स ज्यानं संपादित केले. 6 चेंडू अगदी 2-2.5 मिनिटामध्ये ज्यानं कव्हर केले. आता उर्वरित 6 चेंडू आणि मॅच मध्ये 38 धावांची गरज आहे. थोडं कठीण, अशक्य असं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. नक्कीच गोलंदाजीवरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी सूरज आलाय. सूरज लोहार हा गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. अगदी या 6 चेंडू गरज आहे 38 धावांची. अमोल आहे. एखाद दुसरा नकारात्मक चेंडू मात्र पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये तर कुठेतरी कमबॅक होईल टीम बिरवाडी या संघाचं कारण पहिल्या 2 षटकामध्ये गोलंदाजाची किमिया अगदी पाहायला मिळाली कारण मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं दोन्ही गोलंदाजाने. पहिलं षटक अमित राज यांनी हाताळलं, दुसरं षटक गौरव यांनी हाताळलं. खूप चांगली गोलंदाजी या दोन्ही गोलंदाजाकडनं पाहायला मिळाली. सूरज 6 ला 38 अवे फ्रॉम द रिच, हा व्हाईट बॉल. आता 6 ला 37. एक गोलंदाज म्हणून तुमच्याकडे काय असायला हवं? एक गोलंदाज म्हणून तुमच्याकडे कोणते गुणकौशल्य असायला हवेत? त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्याला नुकतंच पाहायला मिळालं. तो म्हणजे गौरव सालके. रिदमिक बॉलिंग ऍक्शन, प्रॉपर रनअप, रिलीज ऑफ पॉइंट, अचूक टप्पा, अचूक लेन, दिशा, चेंडूवरची त्याचं नियंत्रण, इतकं एक्झिक्यूट करून मेंटेन करणं आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षकाची त्यानं मिळालेली साथ आणि त्यांच्या कॅप्टन अर्थातच अमित राज यांच्या नेतृत्वाखाली घडलेला हा हिरा आणि या हिऱ्याला आता पैलू पाडायचं काम अमित राज अँड कंपनी यांनी मात्र घेतले. आपण उल्लेख करतोय सनी स्पोर्ट्स उडाले विजयाच्या उंबरठ्यावर. हो, चपराक लगावली आहे. फक्त एकच मिळणार. व्हॉट अ कॉन्फिडन्स दॅट इज. एका हातानं बॉलला ग्रिप केलं, सहजतेनं त्यांना फेकून दिलं आणि एकच धाव मिळणार. इन मेन आता चेंडू शिल्लक असतील ते फक्त 4 आणि धावा हव्यात त्या 9च्या. खर तर रन बॉम्ब या सिच्युएशन 36 धावांची गरज. 4 चेंडू 36 धावा. इट्स क्वाईट डिफिकल्ट. थोडस अवघड असं हे आव्हान विरवाडी संघाकडनं पाहायला मिळतंय. 4 चेंडू 36 धावा. महेश
स्ट्राईक नेटला पाहायला मिळतोय आणि हा बॉल देखील अगदी वेगवान बॉल मात्र पाहायला मिळाला. सरळ निघून गेला. अगील अगदी मागील क्षेत्रामध्ये हाही बॉल मात्र अगदी सिंगल आले. सिंगल डबलने आता काही चालणार नाहीये. कारण जे फटके पहिल्या 2 षटकामध्ये यायला होते, ज्या धावा यायला होत्या, त्या कुठेतरी थांबल्या गेल्यात. कुठेतरी हा सामना अगदी वीरवाडी संघाकडनं सुटत चाललेला असा पाहायला मिळतोय आणि सनी स्पोर्ट्स उंडाळी संघाकडे झुकताना मात्र पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहायला गेलं तर पुढचा बॉल सूरज यांचा दिशा दिली फक्त एकच धाव मात्र मिळेल. त्यांना माहिती आहे आता धावा येणं अगदी आपल्यासाठी अवघड आहे, कठीण आहे. पण नक्कीच पराभवाची सरपमाल वीरवाडे या टीमच्या गळ्याभोवती रुळत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि विजयाकडे अगदीच हळूहळू मार्गक्रमण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो आयोजन संघ अर्थातच सनी स्पोर्ट्स मुंडाले हा फुलटोस फॉल 20 फायनल स्लॉट्स आणि ओहो क्या बात है क्या बात है पहा त्या चिमुकल्यानं हा कसा झेल टिपलाय हे उद्याच कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं नवी मुंबईचं खरं तर हे भविष्य आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आशिष काय म्हणशील अगदी 13-14 वयोमर्यादा त्या वयोगटामध्ये हा खेळाडू जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. पण नक्कीच आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर स्वप्न 3 असतात जी झोपल्यापानी पडतात, स्वप्न ती असतात जी झोपू देत नाहीये. आज क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं आणि या क्रिकेटसाठी संपूर्ण संपूर्ण म्हणजे संपूर्ण क्रिकेट वर्ग आपल्याला पाहायला मिळतो. तो छोटा असेल, मोठा असेल आणि हे क्रिकेटवरचं प्रेम आहे सातत्याने मात्र पाहायला मिळतं या खेळाडूंकडनं. आज कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अगदी संधी उपलब्ध करून दिले. सनी स्पोर्ट्स उंडाळे संघाकडनं ही लेजंड ट्रॉफी कित्येक जण पाहतायत. अगदी गावावरून देखील ही लाईव्ह स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जीटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून टेलिकास्ट केलेली. प्रत्येक जण मात्र या स्पर्धेकडे वळला गेलाय आणि हा सामना जिंकलाय अर्थातच टीम सनी स्पोर्ट्स उंडाळे या संघाने. हाडलक बाडलक टीम वीरवाडी संघ. नेक्स्ट मॅच तुळसण विरुद्ध गोटेवाडी. टॉस जिंकलाय तुळसण संघाने. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 2 षटकांची ही मॅच असेल. दुसरं सत्र आता सुरू होईल. जसं मॅचला होईल सुरुवात तसं आवाजामध्ये करूया परिवर्तन आणि ऐकूया आमचे गुरुवर्य